दोघांमध्ये भेटीगाठी होत आहेत, या भेटीगाठीच्या मागचं कारण काय असावं? हे बघा की एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो. मला बाकी काय त्याच्यात मला इंटरेस्ट नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही. सर, वाल्मिक कराडांचे एक कारनामे बाहेर येतात सर. हे अजून तर काहीच नाही हो. त्यांचा 302चा आरोप फक्त सरकारने टाकावा. कमीत कमी 50 कंप्लेंटवाले मीच घेऊन जाईल डीजीकडे. सर, पण सुरेश धस यांनी ज्या काही छोट्या छोट्या बँका बुडीतामध्ये निघालेल्या आहेत, अर्थात ज्ञानराधा असेल, त्याच्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट ज्या मराठवाड्यामध्ये बुडीतामध्ये निघालेल्या आहेत, त्या बँकांच्या मालकांना वाचवण्यामध्ये देखील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे असं सुरेश धस आरोप करतात. सुरेश धसनी जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे. अहो, त्यांचं गव्हर्नमेंट आहे ना आता. म्हणजे इतका 2014 सालानंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवतं की हा भस्मासूर आहे. ते कोण म्हणालेलं मी म्हणतोय का? नाही, हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणालेले की या भस्मासूरला मीच संपवणार. पण दुर्दैवाने तेच बिचारे अपघातात वारले आणि हा 2014 नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे. एक मिनिट, एक तो हिंदी में पूछ रहे तो मराठी में पूछ रहे. तुम्ही आता मगाशी म्हणाला की आपल्या भूमिकेवर संशय घेऊ नये असं प्रत्येकाने वागलं पाहिजे. तर सुरेश धस यांची आत्ताची जी भूमिका आहे ती संशय कसं आहे आता तुम्हीच करता ना. नाही, तुम्हीच करता ना. ते दादांना भेटले. अशा वेळेस जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं. राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरीच जाऊन जेवलो तर माझ्या भूमिकेवर लोक संशय घेणार. त्यांनी असा बाईट दिलाय की उपसा सिंचनाच्या जे थकबाकी राहिली होती अजितदादांच्या खात्याकडे ती मागण्यासाठी मी आज गेलो. चांगलं, आजचा मुहूर्त चांगला होता वाटतं. आज काहीतरी ग्रहमान पण बदललंय ना, कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे असं काहीतरी आहे. बघा तुम्ही तपासून बघा. धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाहीये, सरकार मागत नाहीये, अशी सरकारची काय अपरिहार्यता आहे हे तुम्हाला वाटते? कारण तुम्ही सरकार चालवणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना विचारा. मी काय सांगू शकतो त्यांची काय अपरिहार्यता आहे. पण ह्याच्यातनं सरकार बदनाम होत आहे. आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे. प्रचंड चीड. आणि इतका घाणेरडा, इतका विकृत, इतका घृणास्पद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेंनी खून केला असं माझं म्हणणं नाही. पण माझं 100% म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे. आणि गेले 10 वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले 80% खून वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले. तो विकृत आहे, तो सायकोपॅथ आहे, तो सिरियल किलर आहे. आज ती मी याची बापू अंधळेची हे पाठवली आहे FIR. त्याच्यामध्ये आरोपी येतो. माझा हे आहे की महाजन ज्यांची बदली केली सरकारने, त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते, त्याने आजपर्यंत वाल्मिक कराडला अरेस्ट का नाही केली? काय त्याला मोकळं सोडलं होतं? आणि हेच महाजन हे केजला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लफडं झालं तेव्हा. म्हणजे तुम्हाला सांगतो मी ठोंबरेबाईंची एक तक्रार केली. मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला. तिथे खेडकर नावाचे इन्स्पेक्टर होते. त्यांना म्हटलं मला स्वतःला तक्रार करायची. मला हो म्हणाले. हो साहेब तुम्ही आलात ना, झाली तक्रार घेतो ना मी. काय नंतर मी गेलो. मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना बोलवलं. म्हणजे साहेबांचे नाव बी काय घेणार नाही आम्ही, तुम्हाला करायची तर करा. हे असं आहे बीड. मी स्वतः उपस्थित असताना त्यांनी टरकावून लावलं. चल त्याचं नाव खेडकर. इतकी पोलिसांची दादागिरी आणि हात मिळवणे तिथे. खेडकरांनी उत्तर द्यावं ना. मी स्वतः आरोप करतो. आपल्या पक्षातल्या कुठल्या खासदारांशी आपलं बोलणं झालंय, त्यांना फोन आलाय? माझं एकाच खासदाराशी बोलणं झालं. सुप्रिया सुळे पण खासदारच आहेत ना. बरोबर आहे. पण
पण फोन आलेल्यांपैकी कोणी बोललं तुम्हाला की मला फोन आला? मला ह्या बातम्या कोण सुप्रियाताई थोडी देणार आहे, मला खासदारच सांगतात ना. सर्वात आश्चर्य म्हणजे बापाला आणि पोरीला सोडा, काय तुमचे संस्कार, काय तुमची संस्कृती. सर एक वेगवेगळा विषय आहे सर. गोदाधामचे जे मठाधिपती आहेत रामगिरी महाराज, त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे राष्ट्रगीत नसलं पाहिजे, तर जनगण मन हे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली. आता जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे. पण त्याकडे जरा म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा. आता अति व्हायला लागलं रामगिरीचं. पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी हे गाणं लिहिलेलं होतं असं म्हणतात. हो, इतिहास तर रामगिरीकडनंच शिकायचा आता देशाने. हे तुमचं मराठी संपलं काय? माझे हिंदी बांधव नाराज होतात. परप्रांतीय बांधवांना नाराज करणार नाही मी. बोला सर, हिंदी जानना चाहेंगे. सुनील तटकरे की तरफ से क्या आपकी पार्टी के सांसदों से संपर्क करने की कोशिश की गई थी और इसमें शरद पवार जी का क्या रोल था? शरद पवार क्यों सोचेंगे इसके बारे में? शरद पवार जी का क्यों रुख होना चाहिए इसके मामले में? छोटी बात है. वो अपनी घूम रहे हैं हमारे पार्टी के सदस्यों को कि बाप को और लड़की को छोड़ दो अकेले में और तुम लोग चले आओ. ये रास्ता दिखा रहे, जो रास्ता उन्होंने अपनाया ना. और कहते हमारे दैवत है, हमारे भगवान है, ये शंकर है, महादेव है, महाकाल है. और फिर क्या मालूम क्या भूल जाते हैं. जो सांसद है सर, वो शरद पवार जी के साथ में ये चीज स्पष्ट है. अब उसमें कहीं कोई अभी मैं इतना बोल सकता हूँ कि उन्होंने संपर्क किया है और मैं मेरे सांसदों पे बिल्कुल कभी शक नहीं व्यक्त करूंगा. वो 100% पवार साहब के साथ है, सुप्रिया सुळे ताई के साथ है. और जो जुर्रत उन्होंने की है कि बाप को और बेटी को बाजू में छोड़ दो, ये हमारे संस्कार और संस्कृति में नहीं है. सर, ऑपरेशन लोटस मतलब सरकार इतनी मेजोरिटी होने के बावजूद बीजेपी किधर मेजोरिटी है? कोशिश जा रही है. ये किधर मेजोरिटी है? महाराष्ट्र. देखो ऐसा है, ये जब तक अफवाहें फैलेगी नहीं तब तक नीतीश कुमार आटे में नहीं आएगा. ये तो बड़ा गेम है ना. नीतीश कुमार को रुकाने के लिए एक तरफ कभी कभी ठाकरे साहब की शिवसेना फूटेगी, एक तरफ एनसीबी फुटेगी. FIR आहे. FIR प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि FIR प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे CDR काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा. सर, वाल्मिकी कराडबद्दल काय बोलतात? वाल्मिकी कराडचं काय रोल आहे? काय वाटतं? आम्ही अतिरिक्त पुरावे दिलेत का जे या प्रकरणात जोडले गेले होते? FIR बद्दल माझं बोलणं झालंय. वाल्मिकी कराडबद्दल तुम्ही काय बोलत? आम्ही जे FIR आहेत सगळे 28 मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले. सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, आप मिलने हैं मुख्यमंत्री जी को मिलने हैं, क्या आश्वासन दिया मुख्यमंत्री? और सबको सजा मिलने वाली है जिसने भी ये गुनाह किया है, जिसने भी हत्या की है उसको. धनंजय मुंडे को लेकर कुछ पुरावे होते, हे पुरावे आम्ही दिले. याचा अर्थ असा होता का की गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून घेऊ असा काही प्रकार होता, त्यामुळे तुम्हाला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले? पुरावे म्हणजे जे FIR आहेत पहिल्यापासूनचे एक 4-5 महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली. म्हणजे वाल्मिकी कराडचाही जो FIR आहे तो पण सगळे दिले. जी चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात का आतापर्यंत? आम्हाला त्याचा अहवाल 1-2 दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली. 2 दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला मुख्यमंत्री के शब्दों पर आपको भरोसा है? आम्हाला ज्या बदल करायचे ते सांगितले. मुख्यमंत्री अण्णा